चव अशी की भूक नसले तरी नक्की ताव मारून खाणार आणि अशी ही मिसळ बघूनच खाल्ल्याशिवाय गप्प पण बसवणार नाही। तर गरमागरम मिसळ लगेच सर्व करूयात चला। सुरुवातीलाच प्लेटमध्ये घेतली जाड शेव, त्यावर घालूयात मिसळ मसाल्यात शिजलेली मटकी पळीभर, त्यावर मग एकदम छोटी नाजूक शेव, एकदम खमंग तळलेले 4 ते 5 शेंगदाणे, चवीला आणि आकर्षक दिसणारी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर, मग येते झणझणीत आणि तर्रीदार असं मिसळीचं कट असलेली वाटी, थंडावा देण्यासाठी थंडगार दही, पाव तर आधीच तयार असतात ताजे ताजे ताटामध्ये, लिंबू, कांदा आणि कोथिंबीर शिवाय तर मिसळ ही पूर्ण अपूर्ण असते। आणि त्याच्याबरोबरच मध्ये खाण्यासाठी कुरुम असा पापड। ही झाली आपली मिसळची थाळी तयार। चला तर मग पटकन वेळ न घालवता खायला पण घेऊयात। यावरती घालूयात आपण मिसळीचा पहिल्यांदा रस्सा आणि त्याच्यानंतर मग घालूयात मिसळीचा तर्रीदार झणझणीत असा वरून कट, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू पिळून ही झाली मिसळ खाण्यासाठी तयार। आवडली रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब करा। सुरुवातीला मिसळीच्या वाटणसाठी इथं मी खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी, अंदाजे 50 ते 60 ग्रॅम इतकं हे वजन असेल खोबऱ्याचं। हे आपल्याला गॅसवरती अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे, त्याचं थोडंसं ऑइल सुटेपर्यंत। आणि त्याच गॅसवरती आपल्याला कांदे पण खोबऱ्याप्रमाणेच भाजून घ्यायचे आहेत डायरेक्ट गॅसवर। तर कांद्याची मी साल काढून असे काप करून घेतलेले आहेत, त्यामुळे कांदा आतून पटकन भाजला जातो। अशा भाजल्यामुळे कांदा आणि खोबरं चव अतिशय उत्तम येते। जसं की आपण चुलीमध्ये आधी हे लवकर भाजायचे कांदा खोबरं, त्या पद्धतीने आता आपण ही गॅसवर अशा पद्धतीने भाजून घेत आहोत। तर इथे कांदा खोबरं भाजून झालेलं आहे, ते बाजूला काढून ठेवलं। आता एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल घेऊन मी त्याच्यामध्ये 1 चमचाभर हरभऱ्याची डाळ, ती पण तांबूस होईपर्यंत भाजून घेतली। तर ती पण आपण बाजूला काढून घेऊयात। इथं मी जे खोबरं भाजून घेतले त्याचे काप करून घेतले, कांदा अशा पद्धतीने भाजून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। जर हा वरचा भाग तुम्हाला खूप काळा वाटत असेल तर थोडा काढून टाका, नाही टाकला तरी पण काही हरकत नाही, उलट यामुळं वाटणला टेस्ट छान येते। तर नक्कीच अशा पद्धतीने हा कांदा आणि खोबरं भाजून मिसळीचं वाटण करून बघा। मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये खोबऱ्याचे काप घेतले, कांदा घालून घेऊयात। त्यामध्येच आता आपण घालतोय लसूण पाकळ्या, एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या मी घेतल्या, त्या घालून घ्यायचं। 2 इंच आलं ते घालून घेऊयात। त्यानंतर आपण जी डाळ भाजून घेतली होती ती पण यामध्येच घालून घ्यायची। थोडीशी कोथिंबीर ती पण घालून घेऊयात। आता ह्याच्यामध्ये शक्यतो जितकं कमी पाण्यामध्ये हे वाटण करता येईल त्यानुसार हे मिक्सरला वाटण करून घ्यायचं। बारीक वाटण मी वाटून ठेवून दिलं। आता आपण मोठी कढई घेऊया, त्याच्यामध्ये 8 ते 10 चमचे इतकं भरपूर तेल घालून घ्यायचं। मिसळीला छान असा कट असतो, कंजूसपणा बिलकुल नाही करायचं तेलाच्या बाबतीत मिसळसाठी। तेल चांगलं तापलं की 1 चमचाभर मोहरी, आणि मोहरी तडतडली की 1 चमचा आपण जिरे घालून घेऊयात। त्याच्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा, 1 छोटे 2 तमालपत्र मी घालून घेतले, ताजी हिरवीगार अशी कढीपत्त्याची फोडणी दिली, आणि जे आपण वाटण मिक्सरला वाटून घेतलं होतं ते पटकन ह्या तेलामध्येच डायरेक्ट घालून घेतलं। गॅस एकदम बारीक ठेवायचा ह्या वेळेला, नाहीतर मग हे मसाला उडू शकतो अंगावरती। आता हा सर्व मसाला आपल्याला तेलामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। गॅसची आच शक्यतो बारीकच ठेवा, आणि जर हा मसाला परतवताना अंगावर ह्याचे छिलटे उडत असतील तर ह्याच्यावरती ताट झाकून सुद्धा हा मसाला छान असा परतून घेता येतो। एक 7 ते 8 मिनिटानंतर मसाला इथे छान परतला, तेल पण सुटू लागलं, थोडंसं ओलसर असतो मसाला तेव्हाच ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातले, 1-2 चमचे मिरची पावडर आणि 4 चमचे मी कांदा लसूण मसाला घालून घेतलं। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कितीही तुम्ही घालू शकता। आता हे सर्व पावडर मसाले ह्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात।
जर ग्रेव्ही खूप अशी घट्ट झाली असेल तर थोडंसं पाणी घालून सुद्धा ही परत पावडर मसाले ह्या ग्रेव्हीबरोबर तुम्ही मिक्स करून 1-2 मिनटासाठी परतून घेऊ शकता। इथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। पूर्णपणे हे त्यातून तेल सुटू लागलेलं आहे। इकडे मसाला परतेपर्यंत आपण पाणी पण बाजूला उकळायला ठेवूया। याच्यामध्ये आपण गरमच पाणी घालून घ्यायचं आहे। तर इथं व्यवस्थित असा मसाला परतून तयार झाला। आता सुरुवातीला आपण थोडंसं पाणी घालून घेऊया आणि यातली ज्या मसाल्याच्या गुठळ्या असतील त्या सगळ्या फोडून घेऊया। मिसळचे खूप सारे प्रकार आहेत आणि ज्याच्या त्याच्या पद्धती वेगळ्या आहेत मिसळ बनवायच्या। तर अशा पद्धतीने ही मिसळ बनवून बघा, अगदी जशी नाशिकला मिळते त्या चवीची ही मिसळ इथे घरीच आपण तयार करू शकतो। आणि मिसळच्या प्रकारातली कोल्हापूरची तर्रीदार मिसळ ती सुद्धा माझ्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे, नक्की एकदा व्हिजिट करा। आता यातील गुठळ्या सगळ्या मोडून घेतल्यानंतर इथे मी 200 ग्राम इतकी मटकी घेतली आणि ती डायरेक्ट आपण ह्या मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत। ही मोड आलेली मटकी आहे आणि आपण जसं की सुरुवातीला मीठ हळद घालून मटकी शिजवून घेतो आणि मग त्याचा जे स्टॉक निघतो तो वापरतो, परंतु अशी न करता ही आपण डायरेक्ट मटकी ह्या मसाल्यांमध्ये मस्त अशी शिजवून घ्यायची आहे। आता आपल्याला जितकं हवं असेल त्यानुसार याच्यामध्ये पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता। अंदाजे मी इथं 3 ग्लास इतकं पाणी घालून घेतलं। छान अशी उकळी येऊ दिली। उकळी आल्यानंतर एकदा हलवून घ्यायचं, गॅसची आच बारीक ठेवायची आणि बारीक गॅसवरती एक 8 ते 10 मिनटं मस्त असं शिजून द्यायचं। वरून थोडासा फेस येतो, परंतु जसं हा कट उकळत जातो त्यानुसार हा फेस निघून जातो। 8 ते 10 मिनिटानंतर छान अशी मटकी पण शिजली असेल तेव्हा आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेऊयात। मीठ आपण सुरुवातीला कुठेच वापरलं नाही, त्यानुसार इथे मीठ घालतो। 1 चमचा गरम मसाला पावडर ती घालून घ्यायची आणि 1-2 चमचे मी इथे धणेपूड घालून घेतलेले आहे। हे सगळ्यात शेवटी घालायचं। त्याची जी चव आणि जो खमंगपणा असतो तो मिसळीला लागतो। आणि 1-2 मिनटं हे असंच बारीक गॅसवरती शिजू द्यायचं। 1-2 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता मिसळ आपली तयार झाली आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। झणझणीत आणि तर्रीदार अशी आपली नाशिकची मिसळ तयार झाली। नक्की ट्राय करा। आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद।